नमस्कार. आज आपण रेडी रांगोळीमध्ये बघणार आहे ही डिझाईन. तर ही रांगोळी 5 ते 1 अशा पद्धतीने काढलेली आहे. आधी मधोमध 5 डॉट्स, त्याच्या त्या 2 डॉटच्या मध्ये एक एक डॉट असं 5, मग 4, मग 3, 2, 1 खालच्या साईडला आणि वरच्या साईडला समान करायचं आहे आणि अशा पद्धतीने रांगोळी ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही बघून करू शकता. अशा पद्धतीने OHP शीटवर आपण रांगोळी ट्रेस करून घेतलेली आहे. आणि आता जेव्हा आपली रांगोळी मोठी असते तेव्हा आपण मधून सुरुवात करणार आहोत. आता सुरुवातीला आपण हा फ्लावर्स लोटस कलर करून घ्यायचा आहे. तर फेविकॉलमध्ये मी पाणी मिक्स केलेलं आहे, तर तो मिश्रण मी लावून घेत आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फेविकॉलचे मिक्सचर लावून घेतलेलं आहे आणि आता त्यावर रांगोळी घालायची आहे. पहिला लेअर सुकण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे वेळ द्यावा लागेल. नंतर आपण दुसरा लेअर करून घेणार आहोत. हा आपला फर्स्ट लेअर देऊन झालेला आहे. 15 मिनिटांनी आपण ही रांगोळी हलक्या हाताने दाबून घेणार आहोत. पेपर ठेवून प्रेस करणार आहोत आणि वरची रांगोळी झटकून घ्यायची आहे. पहिला लेअर झाल्यानंतर आपण रांगोळी झटकून काढलेली आहे. तर अशा पद्धतीने दिसत आहे. आता आपण दुसरा कलर लावून घेणार आहोत. तो पण आपण मधला घेणार आहोत आणि जेव्हा ह्या साईडला आपण रांगोळी घेतो तेव्हा झटकताना ह्या साईडूनच झटकायचं आहे आणि जेव्हा ह्या साईडचे आपण कलर करतो नंतर ह्या साईडची रांगोळी झटकून घेताना त्या साईडून झटकणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. आता ह्याला फेविकॉल लावून घेऊन आपण कलर करणार आहोत. आता आपण ह्या मधल्या साईडला फेविकॉल लावून घेतलेला आहे, तिथे आपण पिवळा रंग भरून घेणार आहोत. जिथे दुसरा रांगोळी येईल तिथून आपण असं हळू बारीक रांगोळी सोडणार आहोत. फर्स्ट लेअर सुकल्यानंतर आपण पेपरने अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहोत रांगोळी आणि नंतर ज्या साईडला मोकळं आहे आपण कलर केलेलं नाही आहे त्या साईडून आपल्याला झटकायचं आहे. म्हणजे हा बघा, आता इकडे आपण कलर दिलेला नाही म्हणून ह्या साईडला झटकून घ्यायचं आहे. झटकल्यानंतर असा दिसेल आणि हे अजून थोडंसं ओलं आहे. पूर्ण सुकल्यानंतर पिवळ्या रंगाचा दुसरा लेअर लावून घ्यायचा आहे. दुसरा लेअर लावताना आपल्याला हळूवारपणे हात फिरवायचा आहे रांगोळीवरून. रांगोळी चिटकता कामा नये ब्रशला. जर रांगोळी चिटकली तर समजावे की आपली रांगोळी ओली आहे. पूर्णपणे सुकल्यानंतरच हळूवारपणे दुसरा लेअर लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आतल्या बाजूचे दोन्ही लेअर संपल्यानंतर आपण वरचा आणि खालचा भाग पूर्ण करणार आहोत. आणि मग जेव्हा हा रांगोळी भरल्यानंतर ही बाजू इकडून झटकायची जेणेकरून आपली रांगोळी मिक्स होत नाही. तर मग मी पूर्ण करून दाखवते. आता आपले हे 2 कलरचे 2 लेअर झालेले आहेत. आता खालच्या साईडला फर्स्ट लेअर लावून घेणार आहोत आणि दाबून झटकून घेणार आहोत. अशा पद्धतीने फेविकॉल लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला रांगोळी घालून घ्यायची आहे. फर्स्ट लेअर ग्रीनचा सुकल्यानंतर आपण हलके असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे. नंतर पेपर ठेवून प्रेस करायचा आहे आणि रांगोळी ह्या साईडने झटकायची आहे. तीनही बाजू आपल्या डबल लेअर
म्हणजे सॉरी तीनही कलर आपले डबल लेअर देऊन झालेले आहेत। आता वरचा भाग राहिलेला आहे, वरच्या भागाला आपण फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि हे पण आपण 2 लेअर करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण तयार झालेली आहे आणि आता ॲक्रेलिक कलर्स ब्लॅक कलरने मी आउटलाईन करून घेत आहे। आउटलाईनसाठी बारीक 1 नंबरचा ब्रश किंवा 0 नंबरचा ब्रश वापरायचा, जेणेकरून बारीक आउटलाईन येईल। आउटलाईन करायचं आहे। बारीक ब्रशने आपली डिझाईन कशी होती त्या पद्धतीने आपल्याला आउटलाईन करायचं आहे। तर मी पूर्ण रांगोळीला आउटलाईन करून घेते। बॉर्डर केल्यानंतर अशा प्रकारे सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे आणि आता रांगोळीच्या शेपनुसार साईडची जी OHP शीट आहे ती कट करून घ्यायची आहे आणि मी अशाच 3 सेम डिझाईनच्या 3 बनवून घेतलेल्या आहेत। मग आपण त्या जोडूयात। अशा पद्धतीने आपण 3 पीस बनवून जोडून मोठी रांगोळी बनवली आहे। तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या नवीन डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रांगोळी आलेले लवकरात लवकर समजेल।